सोलापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 2 उड्डाणपुलांसाठी जागेचं भूसंपादन करून देण्याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला। शहरातील बोरामणी नाका ते विजापूर रोडवरील पत्रकार भवन आणि जुना पुणे नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाणपूल मंजूर झाले आहेत। दोन्ही उड्डाणपुलांसाठी 21 किलोमीटर जमीन संपादित करायची आहे। या उड्डाणपुलांच्या भूसंपादनासाठी 300 कोटी रुपये मंजूरही झाले आहेत। उड्डाणपुलाला मंजुरी मिळून 2 वर्षे झाली आहेत, मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही। गेल्या महिन्यात मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर आले असताना उड्डाणपुलाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून महापालिकेकडे निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं सांगितलं होतं। दरम्यान शिवसेनेनं महापालिकेत या उड्डाणपुलांना विरोध दर्शवला आहे। त्यामुळे उड्डाणपूल होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती, परंतु आता पालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उड्डाणपुलांसाठी आवश्यक जागेचं भूसंपादन करून देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला आहे। आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादन प्रक्रियेसाठी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी नेमून भूसंपादनाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। रेडी रेकनर दर आणि बाजारभावाचा विचार करून बाधित नागरिकांना मोबदला देण्यात येणार आहे।